उज्ज्वला थिटेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला तेव्हाच कळून चुकलं होतं की अजित पवार आता राजन पाटलांवरती डाव उलटवतील। तारीख होती 27 नोव्हेंबरची, सकाळी 5 वाजले असतील। ठिकाण होतं अनगर नगरपंचायत। AK-47 गन घेऊन पोलिसांच्या संरक्षणात उज्ज्वला थिटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यांनी सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अनगर नगरपंचायतीकडे सगळ्या महाराष्ट्राची नजर फिरली। पाटलांच्या मुलांना लग्न अगोदर पोरं होतात असं अभिमानाने जाहीर सांगणाऱ्या अनगरचे स्वयंघोषित सर्वेसर्वा राजन पाटील यांचा गड उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली। राजन पाटलांचा बिनविरोध निवडणुकीचा डाव हाणून पडला। निवडणूक गेम चेंजर होणार अशा बातम्या प्रकाशित होऊ लागल्यात। पण अगदीच दुसऱ्याच दिवशी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला गेला। त्यानंतर राजन पाटलांच्या विरोधी पक्षात म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उज्ज्वला थिटे यांचा पक्षप्रवेश झाला आणि निवडणुकांवरती स्थगिती आली। प्रश्न असा पडतो की थिटे यांची अनगरमध्ये झालेली एंट्री गेम चेंजर ठरणार आहे का? अजित पवार यांनी थिटे यांच्या माध्यमातून अनगरमध्ये आपल्या पक्षाचा प्रवेश घडवून आणला असला तरी राजन पाटील यांच्याकडे असलेला भाजपचं बळ त्यांना मजबूती देऊ शकतं का? सुरुवातीला राज्यातली पहिली बिनविरोध नगरपंचायत निवडून आणणारे राजन पाटील नेमकं कोण आणि पवारांच्या हातापाया पडण्याची वेळ त्यांच्यावर का आली हे समजून घ्या। 1995 ते 2004 पर्यंत मोहोळ मतदारसंघाचे आमदार म्हणून राजन पाटील यांनी आपलं वजन वाढवायला सुरुवात केली। सुरुवातीला त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेले। पण 2004च्या विधानसभा पुनर्रचनेनंतर मोहोळ मतदारसंघ राखीव झाला आणि त्यांची आमदारकी थांबली। मात्र त्यांनी वजन आणि पक्षनिष्ठा कायम ठेवली। यातून मोहोळमध्ये आपले राजकीय वर्चस्व आणि दहशत वाढवायला सुरुवात केली। अलीकडे त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त केलं गेलं। ही नियुक्ती त्यांच्या पक्षनिष्ठेचे बक्षीस मानलं गेलं। सगळीकडे याची चर्चा झाली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडत त्यांनी भाजपात प्रवेश केला। परिणामी राज्य सहकार परिषदेच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। इथपर्यंत सगळं आलबेल असल्याचं दिसून आलं। पण त्यांच्या दहशतीचं उग्र रूप दिसलं ते भाजपच्या बिनविरोध पॅटर्नमुळे। महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या तसे भाजपकडून बिनविरोध पॅटर्न राबवायला सुरुवात झाली। यात मुख्यतः इतर लोकांना कन्व्हिन्स करून अर्ज माघारी घ्यायला लावायचे असं असतं। मात्र अनगरमध्ये अर्जच भरू दिले गेले नाहीत। उज्ज्वला थिटे यांनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी दाखवली, मात्र राजन पाटलांच्या गुंडांनी त्यांना अर्ज भरूच दिला नाही। 2 वेळा अर्ज दाखल करायला गेलेल्या असताना नाक्यावर उभे असलेले गुंड रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून गाडी अडवायचे। त्यांनी या अगोदर सुद्धा पोलीस संरक्षण मागितलं होतं, जे मिळालं नाही हे सत्य। याच दरम्यान त्यांचा पोलीस स्टेशन बाहेरील व्हिडिओही व्हायरल झाला। अखेरीस त्यांनी गनिमी कावा करत सकाळी 5 वाजताच कार्यालय गाठलं आणि पोलिसांना फोन केला। पोलीस आले, मात्र तोपर्यंत उज्ज्वला थिटे कार्यालयात दाखल झाल्याची बातमी पसरली होती। कार्यालयाबाहेर जमाव वाढू लागताच पोलिसांनी AK-47 स्टेन गन घेऊन त्यांना संरक्षण दिलं। उमेश पाटील यांच्या सहकार्यानं त्यांनी पोलीस संरक्षणात अर्ज दाखल केला। नगर अध्यक्ष पदासाठी 2 अर्ज आले असले तरी नगरसेवक पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज होता। म्हणून भाजपकडून 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध जाहीर केल्या गेल्या। यात राजन पाटील यांच्या मुलांनी उत्साहाच्या भरात थेट अजित पवारांना टार्गेट केलं। नंतर बापलेकांनी पाय पकडून पवारांची माफी मागितली, पण अजित पवारांनी अनगर हातात घ्यायचा चंगच बांधला। कारण अर्ज बाद झाल्यावर उज्ज्वला थिटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला। अनगर पंचायत सोलापूर जिल्ह्यात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात येते। या परिसरात शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांचं प्रमाण अधिक आहे। यांचा समावेश आपल्या गोटात करून घेण्यासाठी येथील स्थानिक संस्थांवरती हात असणे ही अजित पवार यांची राजकीय महत्त्वाकांक्षा किंवा गरज आहे। त्यात राजन पाटील आतापर्यंत अजित पवार यांच्या पक्षातील आणि त्यामुळे अनगरची सर्व सूत्रे अर्थार्थी अजित पवारांकडेच होती असं म्हणायला वावगं ठरणार नाही। भाजपनं त्यांना आपल्या गळाला लावताच अजित पवारांना सोडचिठ्ठी दिली। यातून दुखवलेल्या पवारांना स्थानिक नेत्याची गरज होती, पण राजन पाटलांच्या विरोधात कुणीही उभं राहायला तयार नव्हतं, ही वस्तुस्थिती होती। उज्ज्वला थिटे यांनी विरोध दाखवताच अजित पवारांच्या नजरेत ते आल्या आणि अनगर परिसरातील सत्ता केंद्र पुन्हा हातात घ्यायला पवार सज्ज झाले। नगर परिषदेला स्थगिती आली असली तरी फक्त बिनविरोध निवडणुकीची घोषणा झालेली नाही, त्याची अधिकृत घोषणा 21 डिसेंबरला होईल।
सध्याच्या परिस्थितीत अनगर परिसरातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उज्ज्वला थिटे यांना समोर ठेवून अजित पवार यांनी आपलं राजकारण आखलं असल्याचं दिसत असलं तरीही भाजपवासी झालेल्या राजन पाटलांच्या मदतीला भाजपचा कुठला नेता धावून येईल का यावरती अजून तरी प्रश्नचिन्हच आहे. परंपरागत दहशत निर्माण करून लोकशाहीला काळिमा फासलेले असे अनेक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत. महायुतीच्या अंतर्गत वादामुळे एक एक करून सर्वच बालेकिल्ल्यांना छेद दिसणारे या शंका नाही. अनगर भागात अजित पवारांचा प्रवेश रोखण्यासाठी भाजपकडून कोणता नेता पुढे येऊ शकतो याबाबत तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा. राजन पाटलांनी जरी आपल्या मुला बाळराजेंकडून माफी मागितली असली, जय आणि पारचं उदाहरण देऊन अजित पवारांना समजवण्याचा प्रयत्न केला असला तरीही ते नावाला अजित पवार आहे. त्यांनी शिवतारेंना ओपन चॅलेंज दिलं होतं की पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो हे पाहतोच. आणि याच धर्तीवरती विजय बापू शिवतारे यांचा पराभव झाला होता. इथं तर एकाखाली नगर परिषदेच्या चक्करमध्ये राजन पाटलांनी थेट अजित पवारांसोबत पंगा घेतलाय. आता ते अजित पवार आहे, खुन्नसला खुन्नस ठेवतातच. आणि त्यामुळे उज्ज्वला थिटेंचा राष्ट्रवादीमध्ये झालेला प्रवेश सांगतोय की भविष्यामध्ये उज्ज्वला थिटेंना पाहिजे तेवढी ताकद अजित पवार देतील, पण राजन पाटलांची जिरवतील. आता तुम्हाला काय वाटतंय? सध्या जरी बिनविरोध नगर परिषद जी झालेली होती तिला स्थगिती मिळाली असली तरी 21 डिसेंबरला जेमतेम तो निर्णय येईलच. पण पुढच्या झेडपी पंचायत समिती राजन पाटलांसाठी सोप्या नसतील एवढं मात्र नक्की. या सगळ्या भूमिकांमध्ये तुम्हाला काय वाटतंय? राजन पाटील बरोबर की उज्ज्वला थिटे बरोबर? कमेंट करायला विसरू नका. आणि या सगळ्या खेळात आता उज्ज्वला थिटे पुरून उरतील अशा चर्चा सुद्धा जोरात व्हायला सुरुवात झाली. कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.